मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं विलेज फानचे करणाऱ्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो मासे पकडायला 3.5 किलोमीटर. कारण इकडचा जो रस्ता होता इथे खराळ गेले, त्यामुळे आम्ही असं डोंगरावरनं इकडून असं चालत आलोय आणि तिकडे खराळ येते साफ करण्याचं काम चालू आहे. आणि आता आम्ही चाललो नदीवरनं खाली चालत चाललोय. इथं असं कास्ट करत जाणार आहे आम्ही. हे बघा मित्रांनो, आता इथून चालत आलो आम्ही. इथं बघितलं दावण लावले, मोठे दावण लावलेत आणि ते जाळे लावत म्हणजे मासे खाली जाणारच नाही. इथून चढले असतील तर उतरताना सगळे मासे लागतील. 3 दावणे लावलेत, 4 दावणे लावले टोटलमध्ये आणि जाळे लावलेत. म्हणजे 1 जाळे, 2 जाळे, 3 जाळे, 3 वेगवेगळ्या साईजचे जाळे लावलेत. त्यामुळे कसं मासे आला कडक धरणार आणि परत निघणारच नाही, असा हिशोबाने ह्यांनी सेटअप केलाय. आता काका तिकडे गेलेत नदीच्या साईडने चालत. आता आपण पण तिकडे जाऊया. चला, नदीमधनं चालायचं आपल्याला. ओ भाई साहब, हे या नाही आहे. असं चालत चाललोय. तर हे बघा मित्रांनो, काही असा सीन झालेला आहे. एकदम छान वाटतंय. असा सीन झालेला आहे. राईट साईडला नदी, इथे हिरवगार ग्राउंड. आता काय एवढ्या वेळ तर चालत होतो. आता थोडं कास्ट करत जाऊया. बघूया काय का नाही. एक तर ना आज वारायला आहे, त्यामुळे कास्टच नाही होत त्याची. आता मी पप्पांकडनं रॉड घेतला आणि तिकडे गेलो. थोडं जिकडे पप्पा आहे त्या थोडं मागे गेलो अजून आणि तिकडून कास्ट केला आणि ना थोडं 3-4 वेळा फिरवलं रील आणि असं धरलं. मासा होता, धरलं आणि असं ओढलं. तर त्याला हुक चांगला नाही वाटतं. बेसिकवाला हुक आहे एकदम त्याला. तो हुकच नाही झाला नीट आणि तो रिटर्न आला जोरात एकदम. तर तो माझ्याकडे कॅमेरा पण होता, कॅमेरा बॅगमध्ये होता. आत्ता घेतलाय मी रिटर्न परत. आता काका पण कास्ट करतात. आता मी पण माझा सेटअप बनवून घेतो. काका आणि पप्पा कास्ट करतात आणि मी माझा इथं सेटअप बनवतोय. हे लागलं सरळ आहे का पण नक्की? हे सरळ आहे. तर हे खोलूया. ओ पैसा वडा रीलवरती वडा. ओ भाई साहब, फायनली. हा काका, मे बी हा तोच किलोवर आहे. फायनली मासा लागला. थांबा दाखवून उलटा झालं की घ्या. हळू घ्या. ओ भाई साहब, बघा इथे जस्ट मासा आहे. इथं मासा आहे. थांबा, तो झालेला आहे. तो थांबला आताच लागला का? कसं फील होत आहे तुम्हाला? आता पहिली शिकार या वर्षाची. या महिन्यात एवढे आम्हाला स्ट्राईक झाले, पण एका पण मासा बाहेर नव्हता निघाला. सगळे हुक खराब होते म्हणून निघून गेले. काकाने स्पेशल हुक बनवले त्याला स्वतः. स्पिनर आहे का? अरे बापरे. अहो हा जुनावाला तुम्ही बांधलाय ह्याला नवीन हुक, म्हणून तेवढा टिकलाय ना मासा. त्याला घुसला असणार आहे. थांबा मला एकदा, थांबा. बघा हा गळ आहे ना, हा गळ काकांनी बनवला आणि ह्याचा ओरिजिनल वाला गळ पूर्ण बेंड झाला बघा, वाकला अख्खा. आता आपलं काम झालं मित्रांनो. आता आपण मग प्रोफेशनल बनलोय. दाबू का त्याला थोडा नीट जरा बाबा. ओय तुम्हाला सांगतोय काय मी, फक्त हात माझा गळ फायदा झाला रे. तुम्ही बनवलाय मासा लागलाय. ओ भाई साहब, काकाने बघा स्पेशल गळ बनवलेला माशासाठीच. बाबा दुसरा गळ कसा झाला तर? अहो हा गळ कधी सरळ झाला माहिती का? मला जेव्हा स्ट्राईक लागला तेव्हा हा गळ सरळ झालेला. माझा स्ट्राईक काय हलकी नव्हती अख्खी. वाचडून जाईल मासा पूर्ण. बघा मित्रांनो, जिवंत आहे ना मासा. तोंड केवढं मोठं आहे. त्याच्यात सोडून बघू कसं. सोडा बरं, राहू दे, काय नाही म्हणत. मला जेव्हा शेफ्टी दिसली ना तेव्हाच मी उड्या मारला लागलो. हो लय मोठा आहे. कमी ठेवा आता. तो का तिकडे होता का तिकडं?
ड्रॅग ड्रॅग काकांना परत वा ड्रॅग शिकले तुम्ही शिकले पप्पा शिकले रोड कसा वापरायचा शिकले कसला ओढला ओ काय मजबूत रोड आहे यार आज नाही भाई आज नाही जायचं कुठं आज इथेच बसायचं हो भाई पप्पांना तुम्ही ते केलं ना पप्पा न गळ हातात देतात जर वडला ना मासा त्यामुळे हुक अजून जोरात लागला त्यामुळे निघत नाही की कळलं का हेच करा पकडा ओ शिट ओ शिट ओ शिट धरला 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 मी चिमटी फेकून दिली माझी का हेच करा तुम्ही हातातून बघायला घेऊ नका हा लागलं लागलं पाहायला ये माझा पण गेला नाही यार मला चांगला हुक लावून द्या हा बघा हे धरून घेऊन जाऊ आणि टाकू अरे का बरे टुकरा हो हो मजा आली नो अशा प्रकारे मला मासा लागला मी ह्याला असा वडला बघतच राहिले माझ्याकडं वा फायनल मासा लागला आणि हा रोड एक नंबर आहे म्हणजे ह्याला ना लगेच फील होतो मासा लागलेला आता एक काम करू ह्याला तिकडे नेऊ आणि तिकडे नेऊन मासाला काढूया ह्याला काढूया आपण हा मासा माझ्याकडनं निघणं इम्पॉसिबल आहे तिन्ही हुक घुसलेत यार आहे कसं काढू थांबा थोडं काढून दाखवतो आधी फायनली काढला मासा मी बघा जिवंत आहे मी काढलंय आता याला ह्यात टाकूया लय वेळ नाही लागला काढायला निघाला तर हुक निघाला लगेच त्याचा माझा ड्रॅग एवढा टाईट होता मी मासा डायरेक्ट उडवलाच आणि आतमधला मासे पण बघा फ्रेश आहेत सगळे जिवंत आहेत अजून वा नाईस आता अजून एक मासा लागलेला आहे मित्रांनो आणि मी पकड घ्यायला आलोय जस्ट इन केस तुम्ही जे डेडलिफ्ट मारले ते मला आवडलं बरं का किती हे करताय थांबा ना मोडून जाईल ना बिचारा रॉड इकडे इथं खोलू हे तसं नको वरती नको खाली ठेव ना माशाला पकड दाबून धरला आता नाही सुटणार सेम साईजचे ऑलमोस्ट हा थोडा कमी आहे असं असेंडिंग ऑर्डरमध्ये पकडलं गेलं मासे तर आता चला जाऊया घरी तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही कमेंट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली करू शकता धन्यवाद